नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत शिपाई व हमाल या पदासाठी जी चाळणी परीक्षा होणार आहे त्या चाळणी परीक्षेतील संभावित प्रश्नपत्रिका आज आपल्याला पाहायची आहे। तर ही प्रश्नपत्रिका असेल 30 गुणांची आणि प्रश्न असतील 15। तर चला सुरू करूया। हा विजेचा कुसंवाहक आहे। तर यामध्ये हिरा हा विजेचा कुसंवाहक आहे। ऋणप्रभारित कणांना असे म्हणतात। तर ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात। इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या रिकामी जागाचे उदाहरण आहे। तर प्रकाशाच्या अपस्करणाचे इंद्रधनुष्य हे उदाहरण आहे। लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे। त्यानंतर शिवाजी महाराजांचे लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना काय म्हणत होते? तर त्यांना सरनोबत असे म्हटले जायचे। त्यानंतर 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे। अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी ही आहे। तर या प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअर ही आहे। त्यानंतर भारताचा मध्यबिंदू 0 माईल कुठे आहे? तर भारताचा मध्यबिंदू 0 माईल नागपूर येथे आहे। भारतात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे? तो आहे वेल्ली नसरी। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी नाही? तर नागपूरला पण आहे मुंबई न्यायालयाचं खंडपीठ। मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूरला आहे। त्याचप्रमाणे पणजीला पण आहे, औरंगाबादला पण आहे, पण पुणे येथे नाही। मधुमेह आजार हा कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो? तर इन्सुलिन या द्रवाच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो। भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे आहेत। कोणत्या खेळाडूने ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे? लक्ष्या सेन। टेक विश्वातील ॲपल या कंपनीने अलीकडेच एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन केली? बंगळुरू। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला रिकामी जागाचे नाव देण्यात आले, बहिणाबाई चौधरी। तर अशा प्रकारे आपण जिल्हा न्यायालय भरती अंतर्गत हमाल व शिपाई या पदासाठी जी परीक्षा होती, जी चाळणी परीक्षा होती, त्या चाळणी परीक्षेतील संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आज आपण पाहिली। या प्रश्नपत्रिकांचा आपल्याला दररोज सराव करायचा आहे। त्याचप्रमाणे कनिष्ठ लिपिक या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा आपल्याला दररोज सराव करायचा आहे। त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आपली प्रश्न, आपली मतं, आपले विचार प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। बाय।